हॅलो नमस्कार. हे बघा रात्रीच पीठ मी फर्मेट करण्यासाठी ठेवलं होतं डोश्याचं. एवढं फर्मेट झालं की बापरे, यालासुद्धा चिपकलं आपल्यावरचे जे ताट ठेवतो त्याला. आणि खूप मस्त झालं होतं फ्लफी. आणि बटाटे उकडवले, हिरवी चटणी बनवली आणि डोसे बनवायला घेतले. बटाट्याच्या चटणीला पण फोडणी देत होते. तर मग मुलांचे डब्बे वगैरे गेले. रात्र झाली, रात्र म्हणजे संध्याकाळ झाली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही श्याम सिल्क अँड सारीजमध्ये गेलो. आणि तिकडे मध्ये मी जाऊन काही शूट नाही केलं, पण खूप सारी मी शॉपिंग केली. तर काय शॉपिंग केली तर चला दाखवते. आणि त्याच्यानंतर आम्ही मुक्तिधामवरून निघालो घरी जाण्यासाठी. तर बघा मुक्तिधाम किती छान दिसतं रात्रीचं, खूप मस्त वाटतं मुक्तिधामला. आणि बघा आम्ही दोघंजणं जर्किन घालून आहे, कारण तुम्हाला नाशिकचं वातावरण माहीत आहे की थंडी वाजते खूप. आणि इथं खूप छान आरास आहे आपल्या गणपती बाप्पांची. तर मग आता जेव्हा गणपती बाप्पांची आरास बघायला जाऊ तेव्हा दाखवेल. तर ही मॅट घेतली मी श्याम सिल्क अँड साडीजमधून. खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट आहे. आणि ही मी किचनच्या तिथे मला उभं राहण्यासाठी ही जी मॅट आहे ही मी यशला त्याच्या स्टडी टेबलच्या तिथे घेतली. आणि ही एक डोअर मॅट घेतलेली आहे. यश ॲक्च्युली अभ्यास करायला खुर्चीवर बसताना पाय खाली ठेवतो, थंड वाटतं त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर बघा आता ह्या 2 साडीज घेतलेल्या आहे. हे शेजारी देण्यासाठी घेतलेल्या आहेत मी. आणि ही जे नऊवार आहे ते त्यांचे बाबा आत्ताच एक्सपायर झाले ना, तर त्यांच्यासाठी मी ही आजींसाठी हे नऊवार घेतलेलं आहे देण्यासाठी. आणि त्या 2 साडी घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी पायपुसणे घेतले. पायपुसणे हे 60-60 रुपयाला मिळाले. आणि बघा केवढे छान आहेत. आणि हे पण मी मस्त बाथरूमच्या समोर टाकले.